भारतीय लोकशाहीत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। निवडणूक कर्मचाऱ्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी या प्रक्रियेमध्ये आवश्यक गोपनीयता पाळावी आणि निवडणूक प्रक्रियेतील पावित्र्य सांभाळलं जाईल याची दक्षता घ्यावी। आता आपण भेटू रविकुमार यांना। यांची नेमणूक मतदान अधिकारी म्हणून झाली आहे। निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात प्रत्यक्ष निवडणुकीच्या कितीतरी दिवस आधीपासून होते आणि निवडणूक संपल्यावरही बराच काळ सुरू राहते। आपण आता या निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यातील मतदान अधिकाऱ्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या समजावून घेऊया। निवडणूक पूर्व प्रक्रिया। ही निवडणूक पूर्व प्रक्रिया निवडणुकीपूर्वी अनेक महिने सुरू होते। निवडणूक प्रक्रिया जाणून घेण्यासाठी रवीला अनेक प्रशिक्षण वर्गातून जावं लागतं। त्याला निवडणूक कायदे, नियम, पद्धती जाणून घ्याव्या लागतात। निवडणूक सेवेत असताना त्याला आपला मतदानाचा हक्कही समजतो। हे सर्व जाणून घेण्यासाठी अनेक प्रशिक्षण सत्रांना त्याला उपस्थित राहावं लागतं। त्याला समजलं की प्रत्येक निवडणूक सत्रात एक केंद्राध्यक्ष आणि 3 मतदान अधिकारी असतात। त्याला या संदर्भातली प्रत्येक पत्रकं आणि पुस्तकं वाचावी लागतात। फर्स्ट रँडमायझेशन। पहिल्या टप्प्यात निवडणूक कर्मचारी निवडताना ठिकाण, तारीख आणि कर्मचाऱ्यांचा अनुभव लक्षात घेतला जातो। निवडणूक मतदारसंघ गोपनीय ठेवला जातो। निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचं ठिकाण आणि वेळ याची कल्पना दिली जाते। त्यांना त्यांची जबाबदारी काय असेल, म्हणजे ते पोलिंग ऑफिसर किंवा पीओ आहेत किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत हे कळतं। सेकंड रँडमायझेशन निवड पद्धती। पोलिंग पार्टी दुसऱ्या टप्प्यात तयार होते। साधारण 1 आठवड्यापूर्वी हे नक्की होतं। प्रत्येक पोलिंग पार्टीचा निवडणूक मतदारसंघ याच टप्प्यात ठरवला जातो, पण नक्की निवडणूक केंद्र कोणतं ते मात्र माहीत नसतं। ही प्रक्रिया निवडणूक निरीक्षक यांच्या समोर पार पाडण्यात येते। निवड पद्धतीचा तिसरा टप्पा। तिसऱ्या टप्प्यात पोलिंग पार्टीचं गठन सुरू होतं आणि त्यांची कोणताही पूर्वदर्शी विचार न करता निवड केली जाते। पुन्हा एकदा निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीमध्येच हे घडतं। आता आपण बघूया पोलिंग पार्टीला रवाना करणं, निवडणूक साहित्य जमा करणं आणि मतदान यंत्र याबद्दलची माहिती। किमान 1 दिवस आधी सर्व मतदान साहित्य ताब्यात घ्यावं। रवी आणि त्याच्या संचाला फोटो असलेली ओळखपत्र देण्यात आलेली आहेत। साहित्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अर्थातच ईव्हीएम, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन। याचे 2 महत्त्वाचे भाग असतात, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट। ईव्हीएम सोबत अनेक वेळा व्हीव्हीपीएटी असू शकतो। त्याला वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल असं म्हणतात। निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी याचा उपयोग केला जातो। रवीनं ईव्हीएम मशीनच्या बॅगला लावलेला टॅग तपासून पाहिला। त्यानं खात्री करून घेतली की त्यांची निवड झालेल्या मतदान केंद्रासाठीच हे यंत्र निवडलं गेलं आहे। त्यांनी ही देखील खात्री केली की त्याला व्यवस्थितरित्या सील लावण्यात आलेलं आहे। साहित्याचं वाटप करताना प्रिसाइडिंग ऑफिसरनं ही खात्री करून घ्यायची आहे की दिलेलं मशीन सुस्थितीत आहे का, बॅटरीज चालू आहेत का, ईव्हीएम मशीनचा डिस्प्ले चालू आहे का हे तपासून पहा। जर त्यामध्ये काही बिघाड असेल किंवा ते मशीन त्याच्या केंद्रासाठी सूचित केलं गेलेलं नसेल तर ते त्वरित बदलून घ्यायचं। प्रत्येक अधिकाऱ्यानं ईव्हीएम मशीन कसं हाताळावं याची माहिती प्राप्त करून घेणं अतिशय आवश्यक आहे। ईव्हीएमची काळजी। अवाजवी दाब टाकू नका। ईव्हीएम मशीनचं लॅच व्यवस्थित आहे का हे तपासून पहा।
हीटर किंवा उष्ण वस्तूंपासून ईव्हीएम दूर ठेवा. सीलिंग करताना लाख मशीनवर पडणार नाही याची काळजी घ्या. कंट्रोल युनिट मधून बॅटरीज कधीही काढू नका. कंट्रोल युनिटचं पेपर सील मतदान गणना टेबलवर आणेपर्यंत काढू नका. केबल कनेक्शन विरुद्ध दिशेला ओढू नका. जोडणी करायच्या केबलला त्याच्या माथ्यावर असलेलं स्प्रिंग टाईप क्लिप दाबल्याशिवाय ओढू नका. मतदार यादी. निर्देशित विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी ही प्रत्येक पीआरओला आणि त्यांच्या संचासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. रवीला सुद्धा याच्या 3 प्रती देण्यात आल्या आहेत. आता मार्क्ड मतदार याद्या असं यालाच म्हणतात, कारण या यादीमध्ये पीबी, सीएसटी आणि ईडीसी मतदार स्पष्टपणे निर्देशित केलेले असतात. असल्यास प्रॉक्सी मतदारांची सुद्धा यादी मागवून घ्या. मतदार यादी घेताना पीआरओनं ध्यानात ठेवायचं आहे की साऱ्या प्रती पूर्ण आणि एकसारख्याच आहेत. याचीही खात्री करायची आहे की यादीत व्यवस्थित अनुक्रमांक दिलेले आहेत. छापील अनुक्रमांकांना शाईनं किंवा कोणत्याही दुसऱ्या प्रकारानं खाडाखोड केलेली नाही. हे सुद्धा तपासायचं आहे की यादीमध्ये नवीन क्रमांकात काही फेरफार केलेले नाहीत किंवा वगळलेले क्रमांक ठळकपणे निर्देशित केलेले नाहीत. खात्री करायची आहे सदरील प्रतीमध्ये आरओ किंवा एआरओ यांची स्वाक्षरी विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सुद्धा आहे. इतर साहित्य. रवीनं इतर साहित्यामध्ये नमुना मतपत्रिकांच्या 20 प्रती घेतल्या आहेत आणि खात्री केली आहे की या त्याच मतदान केंद्रासाठी आहेत. त्यानं एएसडी लिस्ट घेतली आहे. एएसडी म्हणजे अब्सेंट, शिफ्टेड आणि डेड मतदारांबद्दलची माहितीची यादी. त्याच्याकडील साहित्यामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या नमुना स्वाक्षरीची छायांकित प्रत असल्याची देखील त्यानं खात्री केली आहे. याशिवायही निवडणुकीसाठी लागणारे अनेक प्रकारचे साहित्य त्याला आता घ्यायचं आहे. निवडणूक साहित्याची यादी. मतदाराची यादी फॉर्म 17A 1 प्रत, वोटर स्लिप 1600, मतदार सूचीच्या प्रती, CSV मतदारांची यादी अर्थात ही असेल तर, नमुना मतपत्रिका 20, इंडिलेबल इंकच्या म्हणजेच पक्क्या शाईच्या बाटल्या 2, कंट्रोल युनिटसाठी ॲड्रेस टॅग 5, बॅलेट युनिटसाठी ॲड्रेस टॅग 4, स्पेशल टॅग 3, ग्रीन पेपर सील ईव्हीएम साठी 4, आउटर पेपर स्ट्रिप सील 3, फुलीचा शिक्का 1, मेटल सील पीआरओ साठी 1, जांभळ्या रंगाचा स्टॅम्प पॅड 1, मतदान केंद्राध्यक्षांची डायरी 1 प्रत आणि डिस्टिंग्विशिंग मार्क रबर स्टॅम्प 1. रवी सर्व तपासून पाहत आहे की त्यांच्याकडे मतदानासाठी लागणारे संविधानिक आणि असंविधानिक फॉर्म्स आहेत का. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी या फॉर्म्सची अतिशय आवश्यकता असते. या फॉर्म्सची यादी. उमेदवाराचा अर्ज फॉर्म 7A 2, चॅलेंज्ड वोट फॉर्म 14 2 प्रती, अंध आणि अपंग मतदार फॉर्म 14A 2 प्रती, टेंडर्ड वोटची यादी फॉर्म 17B 2, अकाउंट ऑफ वोट रेकॉर्डेड म्हणजेच झालेल्या मतदानाचा अहवाल फॉर्म 17C 10 प्रती, पेपर सील वापरायचा अहवाल 2, चॅलेंज वोटसाठी घेतलेल्या फी साठीचे पावती पुस्तक 1 प्रत, पोलिसांसाठी द्यावयाचं पत्र 4 प्रती, मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान सुरू करण्याआधी आणि नंतर घ्यावयाच्या शपथपत्रांचा नमुना भाग 1 ते 4 2 संच, मतदारांच्या वयाचे शपथपत्र 2, शपथपत्रांच्या आधारे मतदान केलेल्या आणि नाकारलेल्या मतदारांची यादी 10, अंध आणि अपंग मतदारच्या मदतनीसाचं शपथपत्र 10 प्रती, मतदान प्रतिनिधीसाठी पासेस प्रत्येक उमेदवारांसाठी 2, व्हिजिट शीट 2, मतदारसंघाच्या निरीक्षकांकडे आणि आरओ कडे सादर करण्याच्या 16 कलमी अहवालाचा प्रारूप. या सर्व फॉर्म व्यतिरिक्त रवीला अनेक प्रकारची पाकिटही सोबत घ्यायची आहेत. पाकिटांची यादी. वैधानिक कागदपत्रांसाठी छोटी पाकिटं SE8 1, प्रमाणित मतदार सूचीसाठी SE8 1 प्रत, मतदार सूचीच्या इतर प्रतींसाठी 1, नमुना मतपत्रिका आणि मतदार सूचीसाठी 1, मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान सुरू करण्यापूर्वी
आणि नंतर करावयाच्या शपथपत्रांसाठी SE7 एक प्रत, झालेल्या मतदानाच्या अहवालासाठी SE5 एक, चॅलेंज वोटच्या अहवालासाठी SE5 एक, न वापरलेल्या आणि खराब पेपर सीलसाठी SE5 एक, मतदान प्रतिनिधींच्या नियुक्तीसाठी पत्र SE6 एक, अंध आणि असहाय्य मतदारांची यादी SE5 एक, मतदान केंद्राध्यक्षांची डायरी SE6 एक, मतदान केंद्र सेवा कर्तव्याचे प्रमाणपत्र SE5 एक, जमा आणि जप्त केलेल्या रकमेच्या पावत्यांसाठी SE6 एक, सहचराचं प्रमाणपत्र SE5 एक, इतर वापरासाठी छोटी पाकिटं SE7 एक, मतदारांची स्वाक्षरी असलेलं रजिस्टर ऑफ वोटर्स 17A SE8 एक, नियम 40 अंतर्गत मतदान केंद्राध्यक्षांच्या संक्षिप्त नोंदणीसाठी SE6 एक, कोरी पाकिटं SE7 2 आणि SE8 3 नग, विनाउपयोगी मतपत्रिकांसाठी SE7 5 प्रती, मतदान केंद्राध्यक्षांच्या गरजेप्रमाणे इतर कोणतेही दस्तावेज बंद पाकिटात ठेवण्यासाठी एक, उपयोगात न आणलेलं आणि खराब स्पेशल टॅग ठेवण्यासाठी SE7 एक, उपयोगात न आणलेलं आणि खराब स्ट्रीप सेल ठेवण्यासाठी SE7 एक. याचबरोबर अनेक प्रकारचे स्टेशनरी साहित्य सोबत घ्यायचं आहे. रवी आणि त्याचे सहकारी हेच सगळं साहित्य तपासून घेत आहेत. स्टेशनरीची यादी: साधी पेन्सिल 1, बॉल पेन्स 3 निळे आणि 1 लाल पेन, कोरे कागद 8, पेन्स 25 नग, काडेपेटी 1, सील वॅक्स लाख 6 नग, मतदान कक्ष तयार करण्यासाठी साहित्य: डिंक 1 बाटली, ब्लेड 1, ग्रीन दोरा 20 मीटर, मोजपट्टी 1 नग, कार्बन पेपर 3 नग, तेल वगैरे पुसण्यासाठीचा कपडा 3 नग, पॅकिंग पेपर 2 नग, शाई ठेवण्यासाठी कप किंवा प्लास्टिकचा डबा 1, ड्रॉइंग पिन 24 नग, रबर बँड 20 नग, सेलो टेप 1 नग, चेक लिस्ट 2 प्रती. टीमसाठी प्रवासाची सुविधा केलेली आहे. सगळेजण तयार झाले आहेत. अतिशय उल्हासित दिसत आहेत. आपल्याला नेमून दिलेल्या रूटच्या गाडीतच ते बसले आहेत. आता आपण बघूया मतदान केंद्र तयार करण्याविषयी. रवी आणि त्यांची टीम आपल्या सुरक्षा रक्षकांसह 1 दिवस आधीच पोहोचली आहे. असं अपेक्षित आहे की सर्वांनी आदल्या दिवशीच मतदान केंद्रावर पोहोचून रात्री तिथेच मुक्काम करावा. सर्व कर्मचारी वृंदांनी मतदान केंद्रावर सर्व साहित्यासह आदल्या दिवशी पोहोचणं आवश्यक आहे. EVM मशीन नियोजित वेळेआधी उघडू नये किंवा वापरू नये. जर एखादा कर्मचारी गैरहजर असेल तर मतदान केंद्राध्यक्षांना अन्य कुणी कर्मचारी नियुक्त करण्याचा अधिकार आहे. त्याची सूचना त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी. मात्र नेमणूक केलेला नवीन कर्मचारी कोणत्याही उमेदवारासाठी क्रियाशील कार्यकर्ता नसावा. मतदान केंद्राची तपासणी करा. खात्री करा की मतदान प्रक्रिया पारदर्शक राहील आणि मतदानाची गोपनीयता भंग होणार नाही. आवश्यक असेल तर आवश्यक तेवढे बदल करा. मतदारांना प्रतीक्षेत उभे राहण्यासाठी पुरेशी जागा असावी. महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी रांग असावी. खात्री करा की मतदान केंद्रात पुरेसा उजेड असेल. खात्री करा की प्रवेशापासून निर्गमापर्यंत हालचालींसाठी पुरेशी जागा असेल. मतदान प्रतिनिधींची बसण्याची अशी व्यवस्था असावी की त्यांना संपूर्ण प्रक्रिया बघता यावी. पण याचीही खात्री करावी की मतदारानं प्रत्यक्ष मतदान कुणाला केलं हे त्यांना दिसू नये. मतदान कक्ष दरवाजा खिडकीपासून दूर असावा म्हणजे गोपनीयता सांभाळता येईल. मतदान कक्ष शक्यतोवर पुठ्ठ्यापासून तयार करावा आणि त्याचा आकार 23 इंच बाय 23 इंच बाय 23 इंच असा असावा. जुना वापर केलेला पुठ्ठा सुस्थितीत असेल तर त्याचाही मतदान कक्षासाठी वापर करता येईल. मतदान कक्ष कंट्रोल युनिट पासून योग्य अंतरावर असावा. कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट जोडलेली केबल हालचाल करताना पायात अडकणार नाही याची काळजी घ्यावी.
संपूर्ण केबल दृष्टीपथात असावी. मतदान केंद्राचा नमुना आराखडा असा असावा. मतदान केंद्रातील राजकीय नेत्यांचे किंवा राजकीय पक्षाशी संबंधित असलेले छायाचित्र, सिम्बॉल किंवा घोषणा या सर्वच बाबी काढून टाकाव्यात. मतदान केंद्रात स्वयंपाक किंवा अग्निसदृश्य क्रिया करू नयेत. केवळ ईव्हीएम सील करण्यासाठी मेणबत्तीच्या वापरास परवानगी असेल. पुरेशा प्रकाशासाठी सुविधा असाव्यात. रवीनं स्वतःच्या हातानं मतदारांसाठी असणाऱ्या सूचना आणि वैधानिक इशारे असलेल्या सूचना केंद्राबाहेर चिटकवल्या आहेत. यामध्ये मतदान क्षेत्र आणि मतदारांविषयी माहितीचा उल्लेख आहे. 7A फॉर्म मध्ये असलेल्या उमेदवारांच्या यादीचाही त्यामध्ये समावेश आहे. मूलभूत सुविधा. प्रत्येक मतदान केंद्रावर पुढील प्रकारच्या मूलभूत सुविधा असाव्यात. पायऱ्या चढण्यासाठी रॅम्प, पिण्याचं पाणी, पुरेसं फर्निचर, प्रकाश, मदत कक्ष, योग्य दिशादर्शक फलक, स्वच्छतागृह, सावली या सर्व मूलभूत सुविधांचा कटाक्षानं विचार करावा. मतदान केंद्रात कोण प्रवेश करू शकतो? मतदान केंद्राध्यक्ष फक्त पुढील व्यक्तींना मतदान केंद्रात प्रवेश देऊ शकतात. मतदार, मतदान केंद्र कर्मचारी, प्रत्येक उमेदवाराचा एका वेळी केवळ एक प्रतिनिधी, निवडणूक आयुक्तांचं अधिकृत संमतीपत्र असलेल्या व्यक्ती, कामावर असलेले शासकीय कर्मचारी, मतदारासोबत असलेलं तान्ह बाळ, अंध किंवा हालचाल करू न शकणाऱ्या व्यक्तींसोबत असणारा त्यांचा मदतनीस, अशा व्यक्ती ज्या केवळ मतदाराची ओळख पटवून देण्यासाठी किंवा मदत करण्यापुरत्या असतील. पोलीस किंवा सुरक्षा कर्मचारी केंद्राध्यक्षांनी बोलावल्याशिवाय मतदान केंद्रामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था ही मतदान केंद्राध्यक्षांच्या अखत्यारीमधली बाब आहे. मतदान केंद्रावर नियुक्त केलेले पोलीस यंत्रणेचे जवान हे मुख्यतः मतदारांचा केंद्रात प्रवेश सुरक्षित व्हावा आणि मतदान केंद्राची सुरक्षा राखली जावी यासाठी जबाबदार आहेत. जर मतदान केंद्राध्यक्षांना आवश्यकता असेल तरच ते मतदान केंद्रात प्रवेश करू शकतात. मतदानाची प्रक्रिया सुरू होण्याच्या विहित काळापूर्वी सुरक्षा यंत्रणेच्या जवानांनी उपस्थित राहायचं आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचे जवान मतदान केंद्राच्या दरवाजाजवळ उभे राहतील आणि आतील हालचालींवर लक्ष ठेवतील आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे मतदान केंद्रात कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेश करणार नाहीत. कुठल्याही परिस्थितीत केंद्रीय पोलिसांच्या जागी स्थानिक पोलीस बदलता येणार नाहीत. 100 मीटर आणि 200 मीटरचा फलकही महत्त्वाचा आहे. या अंतरावरील परिसर नियंत्रणाची संपूर्ण जबाबदारी मतदान केंद्राध्यक्षाची आहे. 100 मीटर परिसरात कोणत्याही प्रचारास परवानगी नाही. रवीच्या लक्षात आलं, एका उमेदवारानं 200 मीटर परिसरात बूथ टाकलं आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे मान्य नाही. तेव्हा सुरक्षा जवानांनी हे बूथ 200 मीटर पलीकडे हलवण्यास त्यांना भाग पाडलं. अभिरूप मतदान म्हणजेच मॉक पोल कसं करावं? रवी आता सर्व पोलिंग एजंट्सचे नियुक्तीपत्र आणि नमुना सह्या तपासून पाहत आहे. रवी मुख्य मतदान प्रक्रियेच्या पूर्वी 1 तास आधी अभिरूप मतदान म्हणजेच मॉक पोल करून पाहत आहे. यात सुमारे 50 मतं टाकून पाहिली जातील. जर व्हीव्ही पॅक वापरला जाणार असेल तर तो ईव्हीएमचा एक भाग असेल. जर पोलिंग एजंट उपस्थित नसतील तर त्यांची 20 मिनिटं प्रतीक्षा करावी. नंतर मतदान केंद्राध्यक्ष सूक्ष्म निरीक्षकांच्या अथवा परिसर निरीक्षकांच्या समोर अभिरूप मतदान करतील. जर मध्येच पोलिंग एजंट्सचं आगमन झालं तरीही मॉक पोल मध्येच थांबवलं जाणार नाही किंवा पुन्हा पहिल्यापासून सुरूही केलं जाणार नाही. मॉक पोल हे आवश्यक मानलं जातं आणि त्याला मतदान केंद्राध्यक्षांनी प्रमाणित करायचं आहे. हे सुरू असताना कंट्रोल युनिटचा डिस्प्ले आणि बॅटरी लेवल तपासून पाहायची आहे.
मॉकपोल सुरू करण्यापूर्वी प्रथम क्लिअर बटन दाबा, नंतर टोटल बटन दाबा. ही खात्री करून घ्या की मॉक पोल सुरू करण्यापूर्वी कोणतंही मतदान झालेलं नाही. आता प्रत्येक उमेदवारासमोरील बटन दाबून मतदान करा. NOTA नोटा या पर्यायासमोरही मतदान करा. प्रत्येक उमेदवारासमोर जवळपास समान संख्येमध्येच मतदान करा. आता क्लोज बटन दाबा, नंतर बॅलेट बटन दाबून खात्री करा की क्लोज बटन दाबल्यानंतर मतदान करणं शक्य नाही. आता रिझल्ट बटन दाबा आणि पोलिंग एजंटला उमेदवार निहाय झालेलं मतदान दाखवा. त्यांचं सगळ्यांचं समाधान झाल्यावर EVM वरील डाटा क्लिअर करा. मॉकपोलचं प्रमाणपत्र तयार करा आणि त्यावर पोलिंग एजंट्सची आणि असल्यास निरीक्षकांची स्वाक्षरी घ्या. कंट्रोल युनिट व्यवस्थित काम करीत आहे याची खात्री करा. त्याला व्यवस्थितपणे सील आणि टॅग करण्याची जबाबदारी मतदान केंद्राध्यक्षांची आहे. बॅलेट युनिट ROच्या स्तरावरच सील केलेलं आहे. मॉक पोलचं रेकॉर्ड संपूर्ण क्लिअर करण्याचं विसरू नका आणि त्याचा स्पष्ट उल्लेख मॉक पोल सर्टिफिकेटवर अवश्य करा. मॉक पोल डाटा क्लिअर केल्यानंतर कंट्रोल युनिट प्रमाणित सील आणि टॅग करून प्रत्यक्ष मतदानासाठी तयार करा. आता ग्रीन पेपर सीलनं रिझल्ट सेक्शन सील करा. त्याला बंद करा, सील करा. ग्रीन पेपर सीलचा खालचा भाग नीट ठेवा. क्लोज बटन सेक्शन बंद करून ॲड्रेस टॅगनं सील करा. स्पेशल टॅग क्लोज बटन दिसेल अशा पद्धतीनं ठेवा. आता आउटर पेपर स्ट्रिप सील ग्रीन पेपर सीलच्या A भागावर ठेवा. A वरील वॅक्स पेपर काढा. ग्रीन पेपर सीलचा खालचा भाग नीट ठेवा आणि वरील भागावर घडी घालून ठेवा. आता डिंक असलेला C भाग वर दिसेल. C वरील वॅक्स पेपर काढा. आता ग्रीन पेपरचे दोन्ही भाग C वर ठेवा. ग्रीन पेपर सीलला CU ला डावीकडून फिरवत गुंडाळा आणि क्लोज बटन खिडकीला वेढा आणि स्ट्रिपचा भाग उजव्या बाजूनं वर येऊ द्या. आता स्टिकरयुक्त भाग D दिसेल. त्यावरील वॅक्स पेपर काढा आणि ग्रीन पेपर सीलच्या वर चिटकवा. आता कंट्रोल युनिट प्रत्यक्ष मतदानासाठी तयार झालं आहे. पोलिंग एजंटला आउटर पेपर सीलवरील क्रमांक नोंद करण्याच्या सूचना द्या आणि त्यांच्या त्यावर स्वाक्षऱ्या घ्या. तुम्ही सुद्धा त्यावर स्वाक्षरी करा. प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी आपल्या मतदारसंघातील BLOचं आगमन झालं आहे. ती किंवा तो वोटर स्लिपच्या डुप्लिकेट कॉपीसह तिथं उपस्थित असेल, ज्या जिल्हा प्रशासनानं 1 आठवडा आधीच वितरित केल्या आहेत. मतदार जर वोटिंग स्लिप आणण्याचं विसरले असतील तर त्यांना मदत करणं. मतदान निर्धारित वेळेत सुरू झालं पाहिजे. जर हे होऊ शकलं नाही तर रवीला त्याच्या मतदान केंद्राध्यक्ष डायरीमध्ये त्याचं कारण नमूद करावं लागेल. PROला 3 डिक्लेरेशन्स द्यायची आहेत. 1 मतदान सुरू करण्यापूर्वी, दुसरं जर नवीन मतदान यंत्र वापरलं तर, आणि तिसरं मतदान संपल्यानंतर. रवी आता पहिलं डिक्लेरेशन वाचत आहे आणि त्यावर त्यांच्या सह्या घेत आहे. यानंतर गोपनीयतेच्या शपथपत्राचं वाचन होईल आणि त्यानंतर मतदार यादीची अधिकृत प्रत नियम 17A प्रमाणे असलेली सर्व पोलिंग एजंट्सला तो दाखवेल. आता मतदान केंद्र प्रत्यक्ष मतदानासाठी तयार झालं आहे.
मतदान सुरू असताना रवी आता प्रत्यक्ष मतदान सुरू झाल्याचं जाहीर करीत आहेत. मतदान केंद्रातील पोलिंग ऑफिसर मतदान अधिकाऱ्यांच्याही विशिष्ट जबाबदाऱ्या आहेत. आपण एखाद्या मतदारावर लक्ष देऊन मतदान प्रक्रिया जाणून घेऊ. त्यासोबतच तीनही मतदान अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या समजावून घेऊ. पहिला मतदान अधिकारी. या पहिल्या मतदान अधिकाऱ्याकडे मतदार यादी असेल. त्यांना मतदाराची ओळख पडताळणी करायची आहे. दुसरा मतदान अधिकारी पक्क्या शाईची निशाणी तो बोटाला लावण्याचं काम करेल. मतदार क्रमांकाची नोंदणी करणं, 17A प्रमाणे मतदार यादीतील क्रमांकांची मतदानाप्रमाणे नोंद ठेवणं, वोटर स्लिप देणं ही सुद्धा कामं दुसरा मतदान अधिकारी करणार आहे. तिसरा मतदान अधिकारी वोटर स्लिप जमा करून व्यवस्थित ठेवणं, बोटावरील शाईची निशाणी तपासणं, कंट्रोल युनिटवरील बॅलेट बटन दाबून मतदारास मतदानाची परवानगी देणं. काही मतदान केंद्रावर आयोग सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करू शकतात. त्यांच्याबद्दल आपण या फिल्ममध्ये नंतर बोलू. मतदान चालू असताना प्रवेश प्रक्रिया नियंत्रित करणं गरजेचं असतं. अपंग, वरिष्ठ नागरिक आणि तान्ह्या बाळासह महिला यांना इतरांपेक्षा प्राधान्य दिलं जावं. मूक बधिर मतदारांची वेगळी काळजी घ्यावी. रवी आणि त्यांच्या टीमला मतदान कक्षात केवळ बॅलेट युनिट व्यवस्थित काम करत नसेल तेव्हाच जाण्याची परवानगी आहे. जर मतदान केंद्राध्यक्षांना असं वाटलं की एखादा मतदार काहीतरी गडबड करीत आहे किंवा अपेक्षेपेक्षा अधिक काळ तो मतदान कक्षामध्ये घेत आहे, तर मतदान केंद्राध्यक्ष सर्व पोलिंग एजंट्सच्या समक्ष तिथे प्रवेश करेल. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून तुमची जबाबदारी हीच आहे की आपण प्रामाणिकपणानं संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पाडावी. यात आपल्याकडील सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे मतदान केंद्राध्यक्षांची डायरी. रवीप्रमाणेच या डायरीमध्ये ठराविक काळानं नियमित नोंदी करीत राहा. त्यासाठी मतदान संपण्याची प्रतीक्षा करू नका. प्रासंगिक घटनांना सामोरं जाणं. मतदान सुरू असताना काही घटना घडू शकतात. चॅलेंज्ड वोट, मतदानाला आव्हान. टेंडर्ड वोट, अंध आणि असहाय्य मतदार. प्रॉक्सी वोटर्स, हाताला पहिलं बोट नसलेले मतदार, दोन्ही हाताला बोट नसलेले मतदार, वय कमी असलेले मतदार, गोपनीयतेचा भंग, Z+ सुरक्षा असलेले मतदार किंवा विशेष सुरक्षा असलेले SPG प्रोटेक्टर्स, EDC किंवा पोस्टल बॅलेट्स. आपण अशा प्रसंगांची माहिती घेऊया. चॅलेंज्ड वोट्स. प्रथम जाणून घेऊ, जर मतदाराच्या ओळखीला आव्हान केलेलं असेल तर काय करायचं. जर मतदाराची ओळख पडताळणी झाली असेल तर मतदार यादीतील नावातील फरक, लिंगभेद, वय, पत्ता, नोंदवलेलं नातं याकडे दुर्लक्ष करा. मतदार यादीतील अनुक्रमांकातील फरक फारसा ध्यानात घेऊ नये. मतदाराकडे दुसऱ्या मतदारसंघातील ओळखपत्र असेल आणि त्याचं नाव आपल्या मतदारसंघातील यादीमध्ये असेल तर त्याला मतदान करू द्यावं. पोलिंग एजंट मतदाराच्या ओळखीस आव्हान देऊ शकतात. त्यांना प्रत्येक आव्हानासाठी ₹2 शुल्क जमा करायचं आहे. त्यासाठी त्यांना त्याची पावती द्यायची आहे. प्रत्येक चॅलेंजसाठी आपणास टप्प्याटप्प्यानं चौकशी करायची आहे. ज्याची चौकशी करायची आहे त्याला थांबवून घ्या. त्याचं नाव चॅलेंज वोटरच्या फॉर्म 14 यादीमध्ये लिहा. त्याला तिथं सही करण्यासाठी किंवा अंगठ्याचा ठसा देण्यासाठी सांगा. जर त्यानं नकार दिला तर त्याला मतदान करू देऊ नका. आव्हानकर्त्याला पुरेसा पुरावा सादर करायला सांगा. जर तो प्रथमदर्शनी पुरावा सादर करू शकला नाही तर ते आव्हान बाद ठरवा. जर आव्हानकर्त्यानं पुरावा सादर केला तर मतदाराला त्या आव्हानाला प्रत्युत्तर द्यायला सांगा. जर मतदारानं त्याची ओळख पटवून दिली तर त्याला मतदान करू द्या. जर नाही तर त्याला पोलिसांच्या हवाली करा. सत्य परिस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक लोकांची मदत घेऊ शकता. आता आपण स्वीकारलेलं ₹2 शुल्क आव्हानकर्त्याला परत करा. जर आपल्याला असं जाणवलं की चॅलेंज हे चांगल्या भावनेतून करण्यात आलेलं नाही तर ती रक्कम तुम्ही जप्त करू शकता.
मतदान केंद्राध्यक्षांना अशा प्रकारच्या चॅलेंज वोटर्सची यादी तयार करायची असते. टेंडर्ड वोट. ज्या मतदारांची ओळख कागदपत्रांची पडताळणी करून झाली अशा प्रकारच्या मतदारांसाठी टेंडर वोटिंग आहे. इथं यांच्या नावावर आधीच कोणीतरी मतदान केलेलं असतं. आपणाकडे यासाठी 20 मतपत्रिकांचा संच देण्यात आला आहे. त्यांच्याकडे मतपत्रिका देण्यापूर्वी त्याच्या पाठमोऱ्या भागात लिहा टेंडर बॅलेट पेपर. जर असे शिक्के मारलेले पेपर तिथे नसले तर फॉर्म 17B मध्ये मतदारांची ओळख पटवून देण्यासाठी मतदारांची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा घेऊन सर्व बोगस मतदारांची यादी तयार करा. रवीनं आपल्या पद्धतीनं बोगस मतदारांची यादी तयार केली आहे. रवी आता स्वेच्छेनं मतदान करण्यासाठी त्याला फुलीचा शिक्का आणि मतपत्रिका देत आहे. मतदार मतदान करून कागदाची घडी घालून रवीकडे देतो. अशा प्रकारात मतदार जर अंध किंवा असहाय्य असेल तर साथीदार सोबत आणण्याची परवानगी आहे. रवी अशा प्रकारचे सर्व कागदपत्र फॉर्म 17B मध्ये नोंदणी करून यासाठी निर्देशित केलेल्या लिफाफ्यामध्ये टाकतो. अंध आणि अपंग मतदार. अपंग आणि अंध मतदारांच्या बाबतीत जर त्यांना आवश्यकता असेल तर मदतनीसाची सहाय्यता घेतली जाते. या मदतनीसाचं वय 18 पेक्षा कमी असता कामा नये. मतदानापूर्वी त्यानं गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते की त्यानं आज अन्य कोणत्याही मतदान केंद्रावर अन्य कुणासाठीही मतदान करण्यासाठी सहाय्यता केलेली नाही. रवीची जबाबदारी ही की त्यानं अशा सर्व बाबतीमध्ये फॉर्म 14A मध्ये नोंद करायची आहे. आणि हो, मतदान केंद्रातील कुणीही कर्मचारी अशा मतदानामध्ये सहभागी होऊ शकत नाही. अपंग मतदारानं स्वाक्षरी करावी. सही करण्यास तो असमर्थ असेल तर त्यानं त्याची अंगठ्याची निशाणी वापरावी. जो दुर्बल आपले हात वापरू शकत नाही अशांच्या मदतीसाठी सहीचा अंगठा वापरावा. जो दुर्बल आपले हात वापरू शकत नाही अशांच्या मदतनीसांनी सहीचा अंगठा वापरावा आणि मतदान करावं. अशा सर्व मतदारांची नोंदणी करून तिथे सही किंवा अंगठा मदतनीसाचा आहे असा उल्लेख करावा. 17A फॉर्मवर ओळखपत्र क्रमांकातील शेवटचे 4 आकडे रिमार्क कॉलममध्ये सहीसोबत लिहावेत. पहिलं बोट नाही असे उमेदवार. पहिलं बोट नाही असे मतदार. ज्यांना डाव्या हाताचं पहिलं बोट नाही अशा मतदारांच्या बाबतीत त्यांच्या मधल्या बोटावर शाईनं खूण करावी. जर आणखी बोटं नसतील तर असलेल्या पहिल्या बोटावर शाईची निशाणी लावावी. जर डाव्या हाताला बोटच नसतील तर शाई उजव्या हाताच्या पहिल्या बोटाला लावावी. जर डाव्या हाताला पहिलं बोट नसेल तर जे पहिलं आहे त्या बोटाला शाईची निशाणी करावी. अगदीच अपवादात्मक परिस्थितीत एकही बोट नसणारा मतदार असेल तर त्याच्या असलेल्या मनगटावर शाई लावावी. अल्पवयीन मतदार. एखाद्या मतदाराच्या वयाविषयी किंवा त्याच्या अल्पवयाबद्दल शंका आली तर रवीनं मतदाराकडून अनेक स्टेनप्रमाणे शपथपत्र लिहून घेण्याची कार्यवाही पार पाडील. चालू वर्षाच्या 1 जानेवारी रोजी तयार केलेल्या मतदार यादीत त्याचं नाव तपासून पाहिल. असं शपथपत्र घेण्याआधी रवी त्या मतदाराला जाणीव करून देईल की सेक्शन 31 प्रमाणे माहिती खोटी दिल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. रवीला अशा मतदारांची नोंद अनेक्स 11 मध्ये करायची आहे. तसंच ज्यांना मतदान नाकारलं अशाही अल्पवयीन मतदारांची माहिती भाग 2 मध्ये नोंदवायची आहे. प्रॉक्सी मतदान. प्रॉक्सीकडून मतदान हा एक वेगळा भाग आहे. काही वर्गीकृत मतदारांना प्रॉक्सी मतदानाची परवानगी आहे.
आपल्याकडे अशा मतदारांची वेगळी यादी आरओ कडून प्राप्त झालेली असेल. प्रॉक्सी मतदारांसाठी सामान्य मतदारांप्रमाणेच पद्धती असते, पण त्यात काही किरकोळ फरक आहेत. अशा वर्गीकृत मतदारांची नोंद 17A मधील दुसऱ्या कॉलममध्ये करायची आहे. अशा मतदाराच्या मधल्या बोटाला शाईची निशाणी करायची आहे. अशा मतदारांनी त्यांचे वैयक्तिक मतदान वेगळे केलेले असू शकते किंवा वेगळे वैयक्तिक मतदान करण्यासाठी पहिलं बोट शाईची निशाणी करण्यासाठी उपलब्ध असू शकतं. Z+ सुरक्षा किंवा विशेष सुरक्षा असणारे मतदार. Z+ सुरक्षा असलेल्या व्यक्तींशिवाय अन्य कुणाचेही गणवेशातील अंगरक्षक मतदान केंद्रात प्रवेश करू शकणार नाहीत. अशांच्या बाबतीत साध्या वेशातील आणि बंद हत्यारातील सुरक्षा रक्षकास परवानगी देता येईल. अन्य विशेष प्रकरणातील हाताळणे. ASD म्हणजेच अब्सेंट, शिफ्टेड आणि डेड लिस्टमधील नावांच्या बाबतीत मतदानास परवानगी देताना विशेष काळजी घ्यायची आहे. आपण पाहू असे काही प्रसंग आणि या प्रसंगाच्या वेळी हाताळणी कशी करावी. आपण सूचना देऊनही जर मतदार सामान्य मतदान पद्धतीस विरोध करत असेल किंवा गोपनीयतेचा भंग करत असेल तर त्याला दिलेली स्लिप परत घ्या आणि त्याला मतदान करण्यासाठी मनाई करा. नोंदीच्या सोबत आपली पूर्ण सही करा. याची आपल्या प्रिसाइडिंग ऑफिसरच्या डायरीमध्ये नोंद करा. हा मतदार सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर त्याचं मत असं की एकाही उमेदवाराला मतदान करायचं नाही. रवी त्यांना मार्गदर्शन करतो की NOTA ऑप्शनचा स्वीकार करावा जर त्याला कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचं नसेल तर. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अलीकडेच NOTA म्हणजेच नोटा या पर्यायाची उपलब्धता आता मतदारांसाठी करून देण्यात आलेली आहे. शासकीय सेवेतील कर्मचारी ज्यांना त्यांच्या मतदारसंघातील परिसरामध्ये ड्युटी नाही असे पोस्टल बॅलेटचा पर्याय स्वीकारू शकतात. निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेटची सुविधा निवडणूक दिनाच्या आधीच आरओ तर्फे केली जाते. अनेक वेळा लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांची सेवा त्याच मतदारसंघात नियुक्ती केली जाते. तिथे त्यांचं नाव मतदार यादीमध्ये असतं. असे कर्मचारी आपल्या निवडणूक सेवेचे प्रमाणपत्र म्हणजेच EDC दाखवून आपलं मतदान करू शकतात. EDC म्हणजेच इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट. जर कर्मचाऱ्याची सेवा त्याच परिसरातील मतदान केंद्रात नसेल तर EDC दाखवून ते मतदान करू शकतात. प्रिसाइडिंग ऑफिसरने असे EDC जमा करून त्यांना मतदानाची परवानगी द्यावी. अशांची नोंद 17A, 17C आणि प्रिसाइडिंग ऑफिसरच्या डायरीमध्ये करावी. मतदान थांबवणं. प्रिसाइडिंग ऑफिसरच्या अधिकारात रविकुमार यांना मतदान थांबवण्याचेही अधिकार आहेत, परंतु केवळ विशेष कारणांसाठी. मतदान कर्मचाऱ्यांचं आगमन काही नैसर्गिक कारणांमुळे झालं नाही तर, वादळ, महापूर, भूकंप अशी नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर, अधिकृत मतदार यादी अत्यावश्यक निवडणूक साहित्याची उपलब्धता झाली नाही किंवा मतदान यंत्र बिघडलं तर, मतदान केंद्रावर शांतता भंग झाली तर, कायदा आणि सुव्यवस्था पोलिसांच्या नियंत्रणापलीकडे गेली तर प्रिसाइडिंग ऑफिसर मतदान थांबवू शकतात. निवडणूक आयुक्तांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मतदान जर नियोजित वेळेपेक्षा 2 तास उशिरापर्यंत सुरू झालं नाही तर मतदान स्थगित करून पुढे ढकलता येईल. जर आपल्या केंद्रावरील मतदान पुढे ढकललं गेलं तर त्याची पूर्ण परिस्थितीजन्य माहिती आरओला तात्काळ कळवावी. तिथे उपस्थित सर्वांना सूचना द्यावी की मतदानाची पुढील तारीख निवडणूक आयोगामार्फत जाहीर केली जाईल. अशा प्रसंगी EVM आणि सर्व निवडणूक साहित्य पोलिंग एजंट समोर सील करावं, जसं आपण सामान्य परिस्थितीमध्ये केलं असतं. निवडणूक रद्द ठरवणं.
निवडणूक आयोग काही विशिष्ट प्रसंगामध्ये निवडणूक रद्द ठरवून नव्यानं मतदान प्रक्रियेचे आदेश देऊ शकतं. जर एखादी वोटिंग मशीन बेकायदेशीरपणे पळवून नेली तर, किंवा एखादी ईव्हीएम अपघातानं किंवा जाणीवपूर्वक नष्ट केली किंवा खराब केली गेली तर, ईव्हीएम मध्ये काही तांत्रिक अथवा अन्य कारणांमुळे बिघाड उत्पन्न झाल्यास मतदानास बाधा येऊ शकते. प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून आपणास जर जाणीव झाली की बूथ ताब्यात घेण्याचा प्रसंग उद्भवत आहे, तर आपण तातडीनं कंट्रोल युनिटचं क्लोज बटन दाबावं आणि पोलिसांना पाचारण करावं. क्लोज बटन दाबल्यावर कोणीही मतदान करू शकणार नाही. अशा प्रसंगांची माहिती तात्काळ आरओला कळवावी, म्हणजे ते त्वरित निवडणूक आयोगाला तसे कळवतील. मतदान केंद्रावरील अतिरिक्त सुविधा, सूक्ष्म निरीक्षक आणि इतर सुविधा. आपल्या केंद्रावर याशिवाय काही इतर व्यवस्था असणं गरजेचं आहे, जसं व्हिडिओ किंवा स्थिर कॅमेऱ्याचा वापर, वेबकास्टिंग किंवा मायक्रो ऑब्झर्व्हरची नियुक्ती आणि असंच काही. थोडक्यात आपण या सगळ्यांची माहिती घेऊ. भारत सरकारच्या सार्वजनिक सेवेतील सी पेक्षा वरील श्रेणीतील कर्मचाऱ्यांची मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणून नियुक्ती मतदान केंद्रावर केली जाऊ शकते. मायक्रो ऑब्झर्व्हर हे निवडणूक आयोगाच्या जनरल ऑब्झर्व्हरना रिपोर्ट देण्यासाठी नियुक्त केलेले असतात. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि प्रशिक्षण आधीच दिलेलं असतं. मायक्रो ऑब्झर्व्हर आपल्या नियुक्तीचं पत्र, ओळखपत्र डीईओ कडून घेतात आणि पुढील हालचालींसाठी डिस्पॅच सेंटरपर्यंत पोहोचतात. तिथून पोलिंग टीम सोबत मतदान केंद्रावर पोहोचतात. मतदान केंद्रावर किमान 1 तास आधी पोहोचतात किंवा सुविधेनुसार 1 दिवस आधीही पोहोचतात. ते पोलिंग टीम सोबतच परत रिसिव्हिंग युनिटला येतात. त्यांच्या सर्व सेवा, मतदान, पोस्टल बॅलेट इत्यादी सुविधा अन्य पोलिंग टीम प्रमाणेच असतील. त्यांची नियुक्ती एका परिसरासाठी झाल्यास ते त्या भागातील सर्व मतदान केंद्रांना जबाबदार असतील आणि त्यांचा वेळ त्या परिसरातील सर्व मतदान केंद्रांना वाटून देतील आणि अधूनमधून भेटी देत राहतील. त्यांच्या उपलब्धतेची माहिती ते पोलिंग एजंट्सना देतील. ध्यानात ठेवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये मायक्रो ऑब्झर्व्हर हा प्रिसाइडिंग ऑफिसरची जागा घेणार नाही अथवा मतदान अधिकारी सुद्धा होणार नाही. त्यांचं कर्तव्य हेच की निवडणूक प्रक्रिया मोकळ्या वातावरणात आणि पारदर्शकतेनं पार पाडाव्यात. व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर यांनी सर्व प्रसंगांचं शूटिंग करावं, जसं मॉक पोल, ईव्हीएमचं सीलिंग, पोलिंग एजंटनं सही करणं, अशा प्रसंगांचे ठळक चित्रण करावं. एखादा अनपेक्षित प्रसंग ठळकपणे रेकॉर्ड करताना, जसं मतदारांवर प्रभाव टाकणं, मतदारांना लालूच दाखवणं. सर्व फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करताना दिनांक आणि वेळेचे रेकॉर्डिंग व्हावं, म्हणजे पडताळणी करता येईल. मतदान समाप्ती. आजचा दिवस रविकुमार आणि त्याच्या सहकार्यासाठी श्रमपूर्ण होता. आता मतदानाची विहित वेळ संपत आली आहे. मतदानाची वेळ संपताना रांगेत उभ्या असणाऱ्या सर्व मतदारांना मतदान केंद्राध्यक्षांनी स्वाक्षरी केलेली वोटर स्लिप वाटा. ही स्लिप वाटताना उलट क्रमांकानं सुरुवात करा, म्हणजेच रांगेत शेवटी उभ्या असलेल्या मतदाराला 1 क्रमांक मिळेल. या सर्वांचं मतदान होईपर्यंत मतदान चालू राहील. आता रविकुमारनं जाहीर केलं की आजचं मतदान समाप्त झालं आहे. मतदान समाप्त करताना ईव्हीएम मशीनवरील क्लोज बटन दाबायचं आहे. झालेल्या एकूण मतदानाचा सर्वांनी आकडा लिहून घेतला. क्लोज बटनवरील झाकण पुन्हा बंद केलं. तळाचा कप्पा उघडला आणि पॉवर स्विच ऑफ केलं. केबल काढून टाका. कॅरिंग केसमध्ये सीयू आणि बीयू पॅक करा. केसेसला सील लावा आणि तिथे ॲड्रेस टॅग लावा. आता रवी मतदानाचा ताळेबंद 2 प्रतींमध्ये फॉर्म 17A च्या पहिल्या भागात लिहून काढेल. ईव्हीएम मध्ये नोंद झालेल्या एकूण मतदानाचा आकडा
मतदार नोंदवहीतील आकड्याशी जुळला पाहिजे. त्यात परवानगी न दिलेल्या मतदारांचा आकडा विचारात घेतला पाहिजे. अत्यंत काळजीपूर्वक बघा की फॉर्म 17C मध्ये टोटल नंबर आणि आपणास दिलेले आणि वापरलेले ग्रीन पेपर सील यांचा हिशोब जुळला पाहिजे. ग्रीन पेपर सीलवरील नोंदींची पूर्ण काळजी घ्या. A, B, C, D नोंदी यांची फॉर्म 17C वर नोंद करा. प्रिसाइडिंग ऑफिसर्स डायरीमध्ये असेच डिटेल्स दोन्हीसाठी लिहून ठेवायचे आहेत. रिझल्ट कंपार्टमेंटमधील सीलच्या नोंदी पुन्हा तपासून लिहायच्या आहेत. सर्व मतदानाचा ताळेबंद अत्यंत काळजीपूर्वक तयार करायचा आहे आणि फॉर्म 17C तसेच प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरीमध्येही नोंद करायची आहे. निवडणूक प्रक्रियेतील गुंतागुंतीच्या वेळी ही नोंद उपयोगी पडणार आहे. सर्व मतदान झाल्यावर सर्व कागदपत्र त्यासाठी पुरवठा केलेल्या योग्य त्या लिफाफ्यांमध्ये जमा करायची आहेत. आता प्रिसाइडिंग ऑफिसरनं सर्व लिफाफ्यांवर मतदारांचं निवडणूक प्रतिनिधी किंवा पोलिंग एजंट्सच्या सह्या घ्यायच्या आहेत. मतदार यादीची प्रत, रजिस्टर ऑफ वोटर्स एक प्रत फॉर्म 17A, वोटर स्लिप्स, वापरलेले टेंडर बॅलेट पेपर आणि टेंडर वोट्सची यादी 17B प्रमाणे, न वापरलेले टेंडर बॅलेट पेपर्स, आव्हान दिलेल्या मतांची यादी, न वापरलेले आणि खराब पेपर सील असल्यास, पोलिंग एजंट्सचे नियुक्तीपत्र, मतदान केंद्राध्यक्षांच्या दृष्टीनं सील्ड पॅकेटमध्ये ठेवायचं अन्न दस्तऐवज. पुढील पाकिटं EVM मशीनसोबत कलेक्शन सेंटरमध्ये जमा करावीत. झालेल्या मतदानाचा गोषवारा आणि पेपर सील फॉर्म 17C. मतदान सुरू करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर सादर केलेले मतदान केंद्राध्यक्षांचे शपथपत्र, मतदान केंद्राध्यक्षांची डायरी, व्हिजिट शीट आणि ऑब्झर्व्हर आणि RO यांचा रिपोर्ट. या व्यतिरिक्त अन्य काही पाकिटं तयार करायची आहेत. पहिल्या पाकिटावर शीर्षक असेल संवैधानिक पाकिटं आणि त्यात अधिकृत मतदार यादीचं सील्ड पाकिट, रजिस्टर ऑफ वोटर्सचं सील्ड पाकिट. पहिल्या पाकिटावर शीर्षक असेल संवैधानिक पाकिट आणि त्यामध्ये अधिकृत मतदार यादीचं सील्ड पाकिट, रजिस्टर ऑफ वोट्स 17A सील्ड पाकिट, वोटर स्लिपचं सील्ड पाकिट, न वापरलेल्या टेंडर बॅलेट्सचं पाकिट, वापरलेल्या टेंडर बॅलेट्स पेपरचं 17B प्रमाणेचं सील्ड पाकिट. जर एखाद्या पाकिटामध्ये स्टेटमेंट नसेल तर स्टेटमेंटचे रेकॉर्ड नाही असा शेरा टाकून ते पाकिट बनवावं. दुसऱ्या पाकिटावर शीर्षक असेल असंवैधानिक पाकिट. या पाकिटामध्ये अधिकृत प्रतिशिवाय इतर मतदार याद्या, पोलिंग एजंट्सचे नियुक्तीपत्र असलेले पाकिट म्हणजेच फॉर्म 10, इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट्स असलेले पाकिट फॉर्म 12B, चॅलेंज्ड वोटची यादी फॉर्म 14 प्रमाणे, अंध आणि अपंग मतदारांची यादी 14A प्रमाणे, सोबत त्यांच्या मदतनीसाचं शपथपत्र, वयासंबंधी घेतलेलं शपथपत्र आणि अशा मतदारांची यादी, चॅलेंज्ड वोट्सचे पावती पुस्तक आणि जमा रोकड असल्यास, न वापरलेले आणि खराब पेपर सीलचं पाकिट. हे पाकिट सील करणं गरजेचं आहे. न वापरलेल्या वोटर स्लिप, न वापरलेले स्पेशल टॅगचं वेगळं पाकिट, न वापरलेले आणि खराब स्ट्रिप सीलचे पाकिट, तिसरं पाकिट इतर वस्तूंचं असेल. यामध्ये
प्रिसाइडिंग ऑफिसर्सचं हँडबुक, EVMचं माहितीपत्रक, शाईच्या बाटलीचा किंवा मार्करचा सेट, इंक पॅड, प्रिसाइडिंग ऑफिसरचा शिक्का, मतदान फुलीचा शिक्का, शाई ठेवण्याचा कप, आणि बाकी सर्व शिल्लक वस्तू चौथ्या पाकिटामध्ये असतील. प्रिसाइडिंग ऑफिसरला वाटणारे महत्त्वाचे कागद वेगळ्या पाकिटामध्ये बंद करावेत. मतदान साहित्य पॅक करताना पुढील काळजी घ्यायची आहे. संवैधानिक शीर्षक असलेल्या पाकिटातील टाकलेले सर्व 5ही लिफाफे सील असावेत. कलेक्शन सेंटरवर ही पाकिटं तपासली जाणार आहेत हे लक्षात ठेवावं. ध्यानात ठेवा, आधी मतदान यंत्रासोबत सादर करण्याचे 4 पाकिटं तयार करा. 17C प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी, शपथपत्र, निरीक्षकांचे आणि आरओचे व्हिजिट शीट आणि 16 पॉइंट्सचा रिपोर्ट. नंतर पुढील प्रमाणे पोलिंग स्टेशनवर जमा करण्याची 4 पाकिटे एकत्र करा. संवैधानिक पाकिट, असंवैधानिक पाकिट, हँडबुक आणि इतर साहित्य आणि इतर साहित्यांचं पाकिट. कलेक्शन सेंटरमध्ये आता रवी कुमारला आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह कलेक्शन सेंटरला पोहोचायचं आहे. EVM आणि इतर साहित्य कोणताही विलंब न करता जमा करायचं आहे. या परिस्थितीमध्ये होणारा उशीर अतिशय काळजीचा विषय असतो आणि त्यासाठी गैरशिस्तीसाठीची कार्यवाही सुद्धा होऊ शकते. रवीला कलेक्शन सेंटरवर 13 वस्तू जमा करायच्या आहेत आणि त्याची योग्य ती पावती सुद्धा घ्यायची आहे. सील केलेलं कंट्रोल युनिट, बॅलेट युनिटसह EVM त्यांच्या कॅरिंग केससह, 17C फॉर्मसह मतदानाचा गोषवारा असलेलं पेपर सीलचा हिशोब असलेलं असं पाकिट, प्रिसाइडिंग ऑफिसरचं शपथपत्र असलेलं पाकिट, प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी असलेलं पाकिट, व्हिजिट शीट आणि 16 पॉइंट्स रिपोर्टचं पाकिट, संवैधानिक कव्हर असलेलं पहिलं पाकिट, दुसरं असंवैधानिक शीर्षकाचं पाकिट, इतर साहित्य या शीर्षकाचं 3रं पाकिट, इतर सर्व बाकी साहित्य या शीर्षकाचं 4थं पाकिट, मतदान कक्षाचं साहित्य, देण्यात आलं असेल तर कंदील, वेस्ट पेपर बास्केट जर देण्यात आली असेल तर, पॉलिथिन बॅग, गनी बॅग, हे सर्व साहित्य यशस्वीपणे आणि समाधानकारकरित्या कलेक्शन सेंटरवर पोहोचवून पावती घेतल्यानंतर पोलिंग टीमचं काम पूर्ण होतं. आढावा. नियुक्तीपत्र मिळताच रवी कुमारनं थोडक्यात कामाचा आढावा घेतला आणि आपल्या जबाबदाऱ्या समजावून घेतल्या. त्याच्या आढाव्यानं त्याला मतदान केंद्र कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यांची पूर्ण जाणीव झाली. त्यानं नंतर सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांना आपली उपस्थिती ठेवली. मतदानाच्या 1 दिवस आधी त्यानं सर्व मतदान साहित्य ताब्यात घेतलं. त्यांची कार्यावस्था तपासून पाहिली. सर्व फॉर्म्स आणि स्टेशनरी साहित्य तपासलं. मतदान केंद्रावर ते मतदानाच्या आदल्या दिवशीच पोहोचले. मतदान केंद्रावरील सर्व व्यवस्था त्यांनी तपासल्या. मतदान केंद्राची स्थापना केली आणि सुरक्षा यंत्रणेचाही आढावा घेतला. निवडणूक कायद्याचा अंमल करण्याची खात्री केली. आवश्यकतेप्रमाणे कृती केली. गोपनीयतेची काळजी घेत मतदान कक्षाची स्थापना केली. मॉक पोल करून त्याचे समाधानकारक प्रात्यक्षिक निकाल पोलिंग एजंट्सना दाखवले. EVM खात्रीशीर काम करीत आहे याचीही खात्री केली. मतदान चालू असताना अंध व्यक्ती माता भगिनींची काळजी घेतली. चॅलेंज्ड वोट्स, टेंडर वोट्स, प्रॉक्सी मतदानामध्ये काळजीपूर्वक नियमांप्रमाणे मतदानाची काळजी घेतली. नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरला मतदान स्थगित करण्याचे अधिकार आहेत.
बूथ कॅप्चरिंग प्रसंगी ईव्हीएमचं सील बंद करून क्लोज बटन दाबलं. जर निवडणूक आयोगानं पुनर्मतदान जाहीर केलं तर होणारं मतदान पूर्वीप्रमाणेच विनातंटा होईल याची काळजी घेतली. मतदान संपल्यावर सर्व सामानाचं व्यवस्थित पॅकिंग केलं. सर्व कागदपत्र पूर्वसूचनेप्रमाणे बंद पाकिटामध्ये घातले. प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी नेहमीच अद्ययावत ठेवली. सर्व साहित्य रिसिव्हिंग सेंटरवर विनाविलंब सादर केलं. हे नेहमी ध्यानात ठेवा. वेळेवर मॉक पोल. सर्व मतदार प्रतिनिधींसमोर झालेल्या मॉक पोलच्या यशस्वीतेनंतर आपल्या सहीनं मॉक पोल सर्टिफिकेट तयार करा. क्लोज बटन तेव्हाच दाबा जेव्हा ते वापरणं अत्यावश्यक आहे. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट यांचं सील, टॅगचे क्रमांक, इतर साहित्य काळजीपूर्वक तपासून नोंदवा आणि प्रिसाइडिंग ऑफिसर डायरीमध्ये त्याची नोंद घ्या. 17C फॉर्म भरतीशय सावधगिरीनं तपासा. लक्षात असू द्या, मतदानाच्या दिवशी होणाऱ्या मतदानाचा आढावा दर 2 तासाला झोनल ऑफिसरला मेसेज किंवा फोनद्वारे अवश्य द्या. निवडणुकांनी जनतेला शक्ती मिळते. निवडणूक कर्मचारी ही शक्ती प्राप्त करून देतात. हे सगळं तुमच्याच अतीव मेहनतीनं शक्य होतं. म्हणून केवळ करायचं म्हणून काम करू नका. आपल्या कर्तव्याचा अभिमान सांभाळत काम करा.